9 तारखेला आलो इथे वाजवाला नाश्ता करून गेलो घरी. त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपले ब्लॉग वगैरे बघतात घरी आणि आपल्याला भेटले इथं. तुम्हाला विचार पडला सर हे गाणं नोटीस मिटीस मला कोण देतं? आमचे मास्तर होतं इथं. हे बघ आमच्या हाताने आज उपवास आहे गुरुवारचा. सकाळी 50ची खिचडी 30चं वडं खाल्लं लस्सी पिला. याला उपास नाही बोलत, याला उपास नाही बोलत. मिसळ खाल्लेली परवडली या उपासापेक्षा. आपली तर नवीनच ओपन झालेलं दुकान आहे. इथं 5 दिवस ऑफर आहे 50% ऑफरचा फायदा. त्यांनी त्या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे ऑफरचा. शैलेशने काम करलं. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 11 डिसेंबर आणि गेल्या शनिवारी आपण वाजवली पालखी. नेराची साईबाबाची पालखी वाजवली आणि आज गुरुवार आहे आणि आज आहे आपल्याला नवीन पनवेलची हे टाईपची पालखी. तर सकाळी उठलं मस्तपैकी, तर डायरेक्ट जाव नवीन पनवेलला. तर मित्रांनो पोहोचलो नवीन पनवेलला आणि आता गाणी वाजू मस्तपैकी. लेट झालं भरपूर. मित्रांनो गाणी वाजवली मस्त 2 आणि आता आलो नाश्ता करायला खाऊ गल्लीत. आणि या नाश्त्याचा एक ट्विस्ट आहे. आम्ही 2 वर्ष अगोदर आलो होतो हीच पालखी वाजवायला आणि मस्त नाश्ता केला आणि समजलं की पालखी उद्या आहे म्हणून. असा सीन होता. तर आता नाश्ता करून घेऊ म्हणून त्या अगोदर मी पहिले गाणी वाजवली, नंतर पहिले बघितलं पालखी कन्फर्म आहे का. आता नाश्ता करायला आलोय. नाश्ता करायला बसलो मस्त की नाश्ता करून घेऊ पहिला. आता आरती चालू होती तिथं. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
आरती होणार आहे, तर सर्वजण पूजा वगैरे करतात पालखीची. आणि ही पालखी आपल्याला आहे आता 3 तारखेला. ही पालखी 3 तारखेला जाते. सर्व नाश्ता वगैरे करतात इथं. 2 मिनिटाला घेतलाय ब्रेक. हां, पोरं नाश्ता बिष्टा करतात, जेवतात पोरं. जेवतायत. वाटल्या घेतल्यात. पालखी आमची मागे आहे, आता मंदिरात येईल. मित्रांनो झालं वाजून आताच आणि इथं चाललो आहे. तर पालखी सोडले पण आधे सर्कलची इथं. आणि लय आता चालवलंय आम्हाला, लय पलवलंय. ते दरवर्षीप्रमाणे आहे ते आज. वर्षीप्रमाणे. नाही यंदा लवकर झालं पण. हा, यंदा लवकर झाला. या वर्षी लवकर निघले पालखी. 2 वर्ष झाले लय उशीर निघते. 12 आणि वाजता 2 वर्ष अगोदर तर सीन काय आपला. 2 वर्ष आमचा घामटा काढला. नाही 2 वर्ष अगोदर तर सीन काय आपला. 1 दिवस अगोदर आलता तो. 10 तारीख होती, 9 तारखेला आलो इथे वाजवाला. नाश्ता बिष्टा करून गेलो घरी. हे बाई या झोपेत असतो भाई त्या टायमाला. याला मालकाने रोजचा एक मेसेज भाई उद्या पाहिजे. 500 रुपयाची फोडली लावली आदल्या दिवशी येऊन. दुसऱ्या दिवशी येऊन पण फोडली लावली. आता चाललोय घरी. डायरेक्ट जाऊ गाडीवरून, डायरेक्ट घरी जाऊ गावात. तर मित्रांनो आज गुरुवार आहे, तर सर्व भाजीपाला वगैरे आणलेलं आहे आपण बाजारातून. हे बघा. आणि हिला उपवास आहे, त्यांची ताव मारला घेतलाय कोल्ड्रिंकवर. मावशी हे उपवास पकडतात. उपवासाला 50चे वडे खातात, खिचडी खातात, वेजची वेपर खातात, ज्यूस पितात. मी याला उपवास कसा बनणार आहे पण सांगा तुम्ही. खायला पाहिजे पण आता देवाच्या नावाने उपवास आणि खाणं म्हणजे आपण मिसळ पाव वगैरे खातो ते खाणं ठीक आहे ना. तर उपवास मला तर दिवसभर पाण्यावरती पाहिजे उपवास. काय बोलता आपल्या इथं आपण मावशींना ओळखलं नाही. ज्ञाने दादाची मम्मी आली आहे आणि त्याने स्वतःहून सांगितलं की आपले ब्लॉग वगैरे बघतात घरी आणि आपल्याला भेटले इथं. बरे आहेत ना काकू. बघा उपवास, बघा उपवास, गुरुवारचा उपवास बघा. किती ते खिचडी वीजची. हा दाची ना वीजची खिचडी, तिचं वड, वीजची लस्सी. हे बघ इकून सगळं खाऊन पिऊन बसलेले. हे आव्हान आहे, चल आव्हान आहे. ए दम नाही ए नाही दम नाही. हे बघा आमच्या आता सकाळी 50ची खिचडी खाऊन बसली. हे बघा आमच्या हाताने आज उपवास आहे गुरुवारचा. सकाळी 50ची खिचडी, तिचं वडं खाल्लं, लस्सी पिला थोड्यामन. आता थोड्यामन लगेच वेपर घाल. मग दुपारी चिवडा घाल, बगरीचा भात, शेंगदाण्याची आमटी. मग रातची परत जेवणा ताव, वरण भात. हे काय याला उपास नाही बोलत, याला उपास नाही बोलत. मिसळ खाल्ली परवडली या उपासापेक्षा. आम्ही सकाळी मस्त नाश्ता केला, डबरोला मिसळ खाल्ली आम्ही. आणि इथे पाची पण तोंड लपवते भाई. हे बघ इथं सगळं आहे. थोडा आहे की तोंडात सगळं जाते.
तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मांडली जाते आणि आजचा तिसरा गुरुवार. तर तुम्हाला दाखवतो बाहेर रांगोली काम पण चालू आहे आणि लक्ष्मी पण मांडलेली आहे आणि आज रिहर्सल प्रॅक्टिस पण आहे. 3 दिवस झाले प्रॅक्टिस आहे. जिंदगी तुटी लडी ना गाणं घेतलं आहे आपण. हे बघा म्हणजे मॅडम बसले रांगोली काढायला. कोणाला पाहिजे असेल तर DM करा. फक्त लक्ष देते ती रांगोली वगैरे काढत नाही. फक्त लक्ष देते ती. हो मॅडम रांगोळी झाली का? हो मॅडम इकडे बघा की लाजता कशाला लाजते मित्रांनो. तोंड बघ आई 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 ए ए ए लाजू नको. अरे लपायला जागा बघतो रे. अरे 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 लाजू नको. अरे 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 लाजू नको. लाजले आमची मुलगी लाजली. आम्ही लक्ष्मी मांडलेली आपल्या घरामध्ये. मित्रांनो आपले तर नवीनच ओपन झालेलं दुकान आहे. इथं 5 दिवस ऑफर आहे 50% आणि आपल्या गावातली मंडळी धंदे बसले तर खायला. हे बघा ऑफरचा फायदा. गर्दी सगळी पब्लिक बसले खायला इथं. ऑफरचा फायदा एवढा ऑफरचा सगळा ऑफरचा फायदा घ्यायला एवढं याने पण कुपन घेतला. काय घेतलं नाही? मसाला डोसा. आपण शिरा घेतलेला आहे. बाकी सगळेजण डोसा खायचा इथं. हे बघा सगळेजण डोसा खायला बसलेले इथं. आपण डोसा पण हप्ता मारलेला आहे. डोसा घेतलेला आहे पण बाकी सगळे लोक खाताना एका ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे ऑफरचा. शैलेशने काम काढलं घेतला ऑफरचा. शिरा झाला डोसा झाला अजून इथं मध्ये येऊ बघ. संकेत हे संकेत काय 50% ऑफर लागली. 5 दिवस ऑफरचा आस्वाद घेऊन ऑफिसला आलोय आणि ते रेसल झालंय. सगळी बरोबर रेसलला इथं. तुम्हाला विचार पडला सर हे गाणं नोटीस मला कोण देते? आमचे मास्टर आहेत इथं. आमच्या बँडचे मास्टर यांनी आम्हाला नोटीस दिलेली. हे सगळं नोटीस यांची कृपा आहे. अरे शिकवायला बस. हे शिकवा अभी मजा आएगा ना भिड़. आमच्या गावामध्ये 101 नमुने हे बघा जागरच नाही तू इथंच थांबते. डान म्हणलं ते येडा बरगा मा येडा बनूस आमच्या का चाललंय यांचा का चाललंय. तर दुसरी म्युझिक चालू होता. उद्या वाजव ना उद्या अख्खा गाणं होते.
तर मित्रांनो रेसल वगैरे झालेले मस्तपैकी आपले गाणं झालं आहे 2 मुजे झालेले आहेत आणि आता हे नवीन बॅच बनवली मी बँडला जे आता सूटला घालायचे आपल्याला हा 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 ये है हमारा बैच न्यू बैच देख सकते हैं आप गीत गंगा सेम लोगो कडक आहे ए गेला तर दंड आहे 200 रुपये प्रत्येक कॉल बघ कसा ए मला किती रुपये हे इथे किरते ते दहा चक्क भोकाच्या हावर आम्ही मग गायब आम्हाला दे एकाच्या मित्रांनो रात्रीचे वाजलेले 12:30 वाजलेले आता 12:30 आणि या बारीक पुरे अजून सगळे जागे आहेत. हे बघा चणे खाते नाही ए गौरी ए गौरी कशा हे बघा हे गोचू बघा ही रडकी ही चिमू रडकी. तर मित्रांनो डायरेक्ट आता भेटू सकाळी मॉर्निंगला. उद्या आपल्याला एक साखरपुडा एक लग्न आहे पनवेलला. उद्या चिंद्रवरून साखरपुडा यायचा हावऱ्याला आणि पनवेलला एक लग्न आहे. तर भेटू डायरेक्ट उद्या मॉर्निंगला सकाळी भेटू लवकर काहीतरी लवकर काढेल मी उद्या 8 वाजता निघायला लागेल. तर डायरेक्ट भेटू उद्या सकाळी